मी सौ तनुजा संजय भाकरे पुणे येथे राहते. गुरु करतात, गुरु असतात हे आत्तापर्यंत मला माहीत होतं, पण मला सुद्धा गुरूंची कृपा कधी लाभेल, हे भाग्य मला मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मला माझ्या मुलीकडून प्रथम पूर्णावादाचार्य सद्गुरू श्री विष्णुदादा महाराज यांच्याबद्दल आणि परमपूज्य कांतादादा यांच्याबद्दल मला समजले. त्यानंतर मी माझ्या मुलीसोबत परमपूज्य कांतादादांकडे त्यांच्या भेटण्याचा मला योग आला. त्या दिवशी मी फक्त परमपूज्य कांतादादांचे दर्शन घेतले. माझी मुलगी त्यांच्याशी बोलत होती व मी शांतपणे सर्व काही ऐकत होते. माझे डोळे भरून आले होते, पण काहीही न बोलता न विचारता मी शांतपणे सर्व ऐकले. पण कांतादादांनी मला एकच आश्वासन दिले की यापुढे तुम्ही तुमच्या मुलीची काळजी करू नका. ती माझी बहीण आहे आणि पारनेर हे तिथं माहेर आहे. तिच्या सर्व अडचणी आता मी सोडवेन असं त्यांनी मला आश्वासन दिलं. व त्यानंतर मला व माझ्या सर्व कुटुंबाला त्यांनी पारनेरला या असं सांगितलं. त्यानंतर लवकरच तो योग आला. ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व पारनेर येथे पोहोचलो. बरीच गर्दी होती. परमपूज्य कांतादादांची भेट झाली व त्यानंतर परमपूज्य सद्गुरू श्री विष्णुदादा महाराजांची भेटण्याची वेळ आली. काय बोलावे, कसे बोलावे हे माहीत नव्हतं. मनात भीतीही होती आणि ओढही होती. आम्ही पूर्णावाद भवनकडे पोहोचलो व ठरल्याप्रमाणे त्यांनी आत येण्यास आम्हाला सांगितले. सोबत माझे पतीही होते. परमपूज्य महाराजांनी आमचे या बसा असे स्वागत केले. त्यांचा प्रसन्न व तेजस्वी चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायी नतमस्तक झालो. प्रथम त्यांनी आमची चौकशी केली आणि त्यांनी अडचणीही विचारल्या. इतक्या आपुलकीने आणि विश्वासाने त्यांनी आम्हाला विचारलं की असं कोणी विचारलं नव्हतं. त्याप्रमाणे आम्ही आमचे मन मोकळे केले त्यांच्यासमोर. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये विश्वास होता, आत्मीयता होती आणि त्यांचा प्रत्येक शब्द असाच होता की यापुढे सर्व काही ठीक होईल, तुम्ही काहीही काळजी करू नका. असे हे त्यांचे शब्द अजूनही मनात कोरलेले आहेत. त्यानंतर आम्ही पुण्यात परमपूज्य कांतादादांच्या भेटीचा आम्हाला दर गुरुवारी योग मिळत गेला, लाभ मिळत गेला. त्यानंतर एकदा मग उपासना घेणार असाल तर तुम्ही पारनेरला या असं आम्हाला सांगण्यात आलं. पण उपासना म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पण पारनेरला जायचं ही ओढ मनात कायम होती. उपासना कशी करतात ते माहीत नव्हते, त्याबद्दल काहीही ज्ञान नव्हते, पण मी उपासना घेणार हे निश्चित होतं. त्यानंतर वेळ होता म्हणून आम्ही सर्व मंदिरांचे दर्शन घेतले. पारनेर गाव सर्व फिरलो आणि संध्याकाळच्या सुमारास पूर्णावाद भवनजवळ आम्ही पोचलो. गर्दी खूप होती. बाहेर शिष्यही बरेच होते. तेही दर्शनासाठी थांबले होते व आम्ही दर्शनासाठीच थांबलो होतो. परमपूज्य सद्गुरू श्री विष्णुदादा महाराजांचे सर्व शिष्य गुणगान करत होते व त्यांचे काही अनुभवही सांगत होते. ते ऐकून थोडेसे मन भारावलेच होते. इतक्यात आतून बोलावणे आले. मला उपासना घ्यायची होती म्हणून मी आतमध्ये एकटीच गेले. सद्गुरू विष्णुदादा महाराज समोर बसलेले होते व मी त्यांच्यासमोर जाऊन बसले. त्यांनी माझी चौकशी केली आणि मला अडचण काय आहे ते विचारली. मला उपासना घेणार आणि ती कशी करावी याबद्दल त्यांनी मला सांगितलं. माझे मन भरून आलं होतं, कारण मला गुरु भेटले याचा आनंद जास्त झाला होता. गुरूंची कृपा मला लाभली होती आणि गुरूंचा आशीर्वादही मला मिळाला होता. मी त्यांचं दर्शन घेऊन बाहेर आले आणि हे एक जाणवलं मला की प्रत्येक भेटीत गुरु मला काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल हे आश्वासन देत होते आणि पारनेरला या असंही ते सांगत असत. संध्याकाळ झाली होती. आनंदाने व भारावलेल्या मनाने आम्ही पुणे गाठले.
एक वेगळीच अनुभूती होती तो दिवस. म्हणजे जीवनाला एक नवीन दिशा मिळाली होती असे वाटत होते. त्यानंतर रोजची उपासना अखंड चालू होती, अजूनही चालू आहे. आयुष्यात बरेच काही बदल झाले आहेत, सकारात्मकता आली आहे. त्यानंतर पुण्यात प्रत्येक गुरुवारी परमपूज्य कांतादादा यांच्या दर्शनाचा लाभ मला मिळू लागला. परमपूज्य कांतादादाही सर्व शिष्यांना पूर्णपणे मार्गदर्शन करत असत आणि जीवन ही एक कला आहे, जीवन कसे जगावे याबद्दलही ते आपले विचार सर्व शिष्यांसोबत सांगत असत. अनेक उदाहरणे व अनुभवसुद्धा सांगत असत. आम्ही कांतादादांना घरी येण्याबद्दल विचारलं आणि त्यांनी ते कबूलही केलं. त्याप्रमाणे ते वेळात वेळ काढून आमच्या घरी आलेसुद्धा. आमच्या वास्तूला त्यांचे पाय लागले, यातच आम्हाला खूप आनंदही झाला. आम्हा सर्वांना त्यांनी शुभ आशीर्वाद दिले व मुलाला आणि सुनेला आशीर्वाद स्वरूपात एक अशी अमूल्य भेट दिली की जी कायम आमच्या डोळ्यासमोर राहील. अशाप्रमाणे शिष्यांचे मन राखणारे गुरु असं नवीन रूप आम्ही त्यांचं पाहिलं. याची अजून एकदा आम्हाला प्रचिती आली, अशी की एकदा मी व माझे पती आम्ही दोघांनी 4 धाम यात्रेला जायचे ठरवले होते. देहरादूनपर्यंत आमचं तिकीट बुकसुद्धा झालं होतं. सर्व तयारी झाली होती, पण काही कारण नसताना मी अचानक एक पायरी घसरून घरातल्या घरात पडले. कारण काही मोठं नव्हतं, पण मला इतकी मोठी दुखापत झाली की माझ्या पायाला प्लास्टर घातलं गेलं. आणि मग यानंतर आम्हाला डॉक्टरांनी कुठल्याही यात्रेला आम्ही जाऊ शकणार नाही असं सांगितलं. त्यानंतर मग आम्ही त्यांना फोन करून तसं कळवलंसुद्धा की आम्ही येऊ शकत नाही असं घडल्यामुळे. परंतु आम्हाला तिकीट आमचं त्यांनी कॅन्सल केलं नाही आणि आम्हाला रिफंडही दिला नाही. आमची यात्रा मात्र कॅन्सल झाली. पण त्याच्यानंतर असा काही चमत्कार झाला की आम्हाला ती यात्रा कॅन्सल झाली, कारण खराब हवामानामुळे तिकडे काही प्रवासी आणि यात्रेकरूसुद्धा अडकले असं आम्हाला 4-5 दिवसानंतर कळलं. ते ऐकून आम्हाला मग ते असं जाणवलं की अरे, खरंच आपल्यावर गुरूंची इतकी कृपा आहे की आपण एका मोठ्या संकटातून वाचलो. कारण अशा ठिकाणी प्रवासी अडकणं हे म्हणजे मोठं संकटच होतं एक. अशा प्रकारे आम्हाला एक ती प्रचिती आली आणि आम्हाला गुरुची कृपा पण कशी असते हे तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळालं. एक अनुभव असाही आहे की 9 मार्च 2023ला पुण्यात थेरगावच्या मंदिरात परमपूज्य सद्गुरू श्री विष्णुदादा महाराजांचे प्रवचन थेरगावच्या मंदिरात होते. महिला दिनानिमित्त ते प्रवचन होते. तिथे फक्त महिलांनाच प्रवेश होता. पण आदल्याच दिवशी मी पडले होते, त्यामुळे एक पाय पूर्ण प्लास्टरमध्ये होता. पण तरीही मी काठीच्या आधाराने मंदिरात पोचले. पाय बराच दुखत होता, पण मला परमपूज्य महाराजांचे प्रवचन काही चुकवायचे नव्हते. सोबत मुलगा होता. सर्व महिलांना खाली सतरंजीवर बसण्याची सोय केली होती व मलाही पण मला खाली बसणे शक्य नव्हते, म्हणून माझ्या मुलाने एका कोपऱ्यामध्ये खुर्चीवर बसण्याची माझी व्यवस्था केली होती. परमपूज्य महाराजांचे आगमन झाले. त्यांनी मंदिरातील देवांचे दर्शन घेतल्यावर महाराज पुढे जाऊन त्यांच्या आसनावर बसले. मंदिरात मोठे मोठे गोल खांब होते. त्यापैकी एका खांबाच्या मागे माझी खुर्ची असल्यामुळे मी त्या खांबाच्या आड बसले होते. महाराजांना तर मी अजिबात दिसत नव्हते व मलासुद्धा महाराज दिसत नव्हते. त्याप्रमाणे प्रवचन पूर्णपणे मी ऐकलं आणि प्रवचन संपायच्या थोडंसं आधी मी तिथून निघाले, कारण गर्दी बरीच होती आणि मला हळू चालण्यामुळे मला त्याच्या आधी निघावं लागलं. गर्दीतून चालता येणं मला शक्य नव्हतं, म्हणून मी आधीच निघून गेले. त्यानंतर 2 दिवस परमपूज्य महाराजांचे पुण्यातच वास्तव्य होते व ते सर्व शिष्यांना दर्शन देणार होते असं कळलं होतं. म्हणून आमच्या कुटुंबाला सुद्धा दर्शनाची वेळ व दिवस ठरवला गेला होता. त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी दर्शनासाठी पोचलो. मी सुद्धा परमपूज्य महाराजांच्या समोर दर्शनासाठी गेले. त्यांच्यासमोर गेले तेव्हा महाराज मला असे म्हणाले की तुम्ही पायाला त्रास होतो आहे, महिला दिनाला तर तुम्ही आला होतात, मग आज पुन्हा दर्शन घेण्यासाठी कशाला आला? तुम्हाला पायाला त्रास होतोय तर तुम्ही कशासाठी आलात परत? असं त्यांनी विचारल्यावर मी थक्कच झाले
कारण महाराजांनी मला कुठून पाहिलं हे तर मला माहीत नाही. आणि मी गर्दी नको म्हणून मी त्याआधी निघूनही गेले होते. तेव्हा त्यांनी मला कुठून पाहिले, कसे पाहिले व त्यांना मी आलेली कशी कळले हे मला माहीत नाही. पण त्यावरनं एकच मला कळलं की इतके शिष्य असतानासुद्धा एका शिष्याकडे गुरूंचं लक्ष किती असतं हे त्या दिवशी मला कळलं. आणि कुटुंबातील इतर सदस्यांची नावंसुद्धा त्यांना माहीत नव्हती, कारण ते त्यांच्या दर्शनाला सुद्धा कधी आलेले नव्हते. त्यांची नावं घेऊन सुद्धा परमपूज्य विष्णू महाराजांनी त्यांची विचारपूस केली. हे ऐकून सुद्धा माझं मन थक्क झालं होतं. उपासना तर रोजची चालूच आहे. बरेचदा मला पहाटे 4-4:30 वाजता जाग येते आणि लवकर उठून सर्व आवरून पूजा व जप करायची आता मला सवयसुद्धा झालेली आहे. पहाटे सर्वत्र शांतता असते, पण मला माहीत नाही जप करत असताना मला पाठीमागे कोणीतरी उभे आहे किंवा काहीतरी असल्याचं जाणवतं मला. असं अनेकदा होतं. मी पटकन त्यासाठी मागे वळूनही पाहते, पण मागे कोणी नसतं. हा अनुभव काय आहे याबद्दल मला काही कल्पना नाही. त्यानंतर मागच्या महिन्यात 13-14 फेब्रुवारीमध्ये पंढरपूर येथे विद्वतरत्न परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र महाराजांच्या मंदिरात प्राणप्रतिष्ठाचा सोहळा होता. पहाटेपासूनच पूजेची सुरुवात झालेली होती. आम्हाला परमपूज्य महाराजांचे दर्शन घेऊनच पुण्याला निघायचे होते असं आम्ही ठरवलं होतं. महाराजांचे दर्शन मिळणे कठीण होते याची आम्हाला कल्पना होती, पण माहीत नाही आम्हाला थोड्या वेळाने कोणीतरी सांगितले की आता कार्यक्रम संपल्यानंतर महाराजांनी तुम्हाला दर्शनासाठी बोलवलं आहे. थोडंसं आश्चर्यच वाटलं आणि आनंदही झाला. त्यांनी बोलावणं आल्यानंतर आम्ही महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे गेलो. ज्या ठिकाणी आम्ही गेलो तिकडे महाराज बसलेले होते आणि महाराजांनी आम्हाला या म्हणून सांगितलं. आम्हाला स्वागत केलं आमचं. आम्ही आलो त्याबद्दल त्यांनी त्यांचा आनंदही व्यक्त केला. आणि आम्ही दर्शनासाठी त्यांच्यासमोर वाकले असताना त्यांनी माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि माझ्या मनातल्या इच्छा होत्या त्या मी माझ्या मनातच बोलले होते, पण त्यांनी त्यांचा हात डोक्यावर ठेवला आणि सांगितलं की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. हे ऐकून मला इतकं बरं वाटलं. आणि त्यानंतर महाराज दर्शन देऊन आम्हाला निघूनही गेले होते. त्यानंतर पुण्यात आलो. 15-20 दिवस झाले. त्यानंतर असं काही झालं की मी ज्या मनात इच्छा इतके दिवस 3-4 वर्षापासून माझ्या मनात काहीतरी 1-2-3 इच्छा माझ्या होत्या ज्या मी मनातच ठेवल्या होत्या, परंतु त्या इच्छा इतक्या प्रबळ होत्या इच्छा, पण त्या मला 15 दिवसातच माझ्या त्या पूर्ण झालेल्या मला अनुभवायला मिळाल्या की त्यांनी मला मनोकामना पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला. आणि पुण्यात आल्यावर 15 दिवसात माझ्या त्या इच्छा पूर्ण कशा काय झाल्या हे मला काही समजलं नाही. म्हणजे गुरूंचं पाठबळ, त्यांचा आशीर्वाद हा किती श्रेष्ठ असतो हे मला त्या दिवशी अनुभवायला मिळालं. आणि गुरूंची गुरुकृपा, त्यांचं पाठबळ, त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही किती सुखरूप आहोत हे मला जाणवत आहे. धन्यवाद.